वेलकम टू माय घरकुल। आज आपण आलो आहोत एक छानसं असं प्लेस एक्सप्लोर करायला। तुम्हाला माहिती असेल औरंगाबादमध्ये वेरूळ लेणी खूप फेमस आहेत। त्याच वेरूळ लेणी जवळील हे प्लेस अद्याप बऱ्याच जणांना माहिती नाही। ही आहे आपली वेरूळ लेणी। अगदी या लेणीच्याच ऑपोजिट साईडला जिथं 4 व्हीलर 2 व्हीलरची पार्किंग असते तिथं आहे हे प्लेस, जे आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब जरूर करा। जिथं आपलं पार्किंग एरिया आहे तिथंच हे जे प्लेस आहेत, हे स्पेशली आपलं जे वन विभाग आहे वेरूळचं, त्यांनी हे बनवलेलं आहे। वेरूळ वन उद्यान आणि त्याला त्यांनी महादेव वन असं नाव दिलेलं आहे। भव्य अशा जागेमध्ये याची स्थापना केलेली आहे। इथे एक छान झाडाचं खोड होतं, त्याला सुंदर असं पेंटिंग केलं। त्यावरती एक वेली असल्यामुळे तेवढं दिसत नव्हतं। हे इथंच ह्या मोकळ्या जागेवरती 4 व्हीलरची पार्किंग असते, परंतु सध्या तिथं पाणी असल्यामुळं ती बंद ठेवण्यात आली होती। परंतु तुम्ही कधी येणार असाल तर या साईडला येऊन या प्लेसला जरूर भेट द्या। आतमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा येतात ते तिकीट काउंटर। अगदी 10 रुपये एंट्री फी आहे पर पर्सन, काही खूप जास्त नाही। तर इथून आपण गेटमधनं एंटर करू। हे वन विभागाच्या अंडर येत असल्यामुळं इथं त्यांचं एक ऑफिसही आहे। सध्या ते बंद होतं आणि तिथं चौकशी केल्यानंतर कळलं की आठवड्यातलं मंगळवारी हे उद्यान बंद असतं। म्हणून तुम्ही कधी येत असाल तर तेवढा एक डे लक्षात ठेवून या। आता इथं सुंदर अशी झाडी आहेत। आम्हाला ॲक्च्युली वेरूळ लेणी बघायला जायचं होतं, परंतु माझ्या एका मैत्रिणींनी सजेस्ट केलं म्हणून आम्ही तो प्लॅन स्किप करून स्पेशली इथं आलो। संध्याकाळची वेळ झाली होती, सूर्य छान मावळतीला येत होता, म्हणून मस्त असा प्रकाश पडलेला होता। तुम्ही बघू शकता झाडं आपली छान अशी कलरफुल दिसत आहेत। तेच करत आम्ही उत्सुकतेने एंटर केलंय। तर बघूयात की हे महादेव वन नक्की आहे तरी कसं। एंट्री करताना सुरुवातीला आपल्याला एक महादेवाची अशी मोठी लिंग दिसली होती। झाडा फुलांनी पूर्ण छान हे उद्यान असं बहरलेलं होतं आणि काही सुकलेली जी झाडाचे खोडं होते त्यावरती अशा प्रकारे मस्त यांनी पेंटिंग्स काढल्या होत्या। तुम्ही बघू शकता इतकं कलरफुल, मला कॅमेऱ्यापेक्षा असं डायरेक्टली पाहताना इतकं सुंदर ते दिसत होतं। आणि कड्यानी छान बांबूची झाडं वगैरेही होते। मस्त असं शांत वातावरण होतं। आता हे स्पेशली वन उद्यान असल्यामुळं वनात आढळणाऱ्या ज्या वनस्पती असतात त्या इथं लावण्यात आलेल्या होत्या। तर सर्वात आधी आम्हाला दिसलं हे कदंब। हे कदंब नावाचं जे झाड होतं त्याला अशी फळं आली होती आणि याची फुलं ही अगदी छान अशी सुगंधित होती। खाली त्यांनी त्याची माहिती दिली होती की ती सुगंधी फुलं परफ्यूमसाठी वापरली जातात आणि त्याचबरोबर या झाडापासून लाकूड किंवा पेपर बनवण्यासाठी याचा वापर केला जातो। त्यानंतर आम्ही थोडं पुढे आल्यानंतर छान अशा देवी देवतांचे इथं स्टॅच्यूज दिसत होते आणि मध्यभागी, उद्यानाच्या मध्यभागी एक वॉटर फाउंटनही होतं, परंतु सध्या पाण्याचा इश्यू असल्यामुळं ते बंद होतं। आणि पूर्ण असा परिसर खूप सुंदर अशा कलरफुल झाडांनी फुलांनी बहरलेला होता। इथं जर आता पाणी असतं, हे चालू असतं तर आणखी मनमोहक असं दृश्य तुम्हाला दिसलं असतं, परंतु पाण्याअभावी ते काही दिवस बंद ठेवण्यात आलेलं होतं। परंतु झाडांची निगा त्यांनी ठेवली होती। मधी असे छान ओढ्यांसाठी स्ट्रक्चरही होतं, परंतु सेम प्रॉब्लेम, पाणी नसल्यामुळं ते कोरडेच होते। पाणी असलं तर ते छान वाटलं असतं। आता हे सध्या बंद आहेत, त्यानंतर म्हणून आम्ही पुढे गेलो। इथं लावलेली झाडं किंवा काही फळांची झाडं होती, काही फुलांची झाडं होती आणि काही औषधी वनस्पती होत्या। तर प्रत्येक झाडांखाली त्यांनी छान त्यांचे माहितीचे फलक लावलेले होते। आणि त्याचबरोबर आता महादेव वन आहे, तर महादेवाशी जे संबंधित असे सगळे आयडॉल, सिम्बॉल्स याचे स्टॅच्यू त्यांनी मध्ये लावले होते।
ते खरंच इतके आकर्षित असे वाटत होते. आता त्रिशूलचं पण यांनी त्याचबरोबर रुद्राक्ष असतं त्याचे असे छान स्टॅच्यू केले होते. तुम्ही एखाद्या जर छोट्याशा मुलांचा किंवा आपलं एखादं फोटोशूटचं तुम्ही जर काही विचार करत असाल तर हे प्लेस तुम्हाला खूप बेस्ट आहे. इथली असलेली छान सुंदर झाडी, त्याचबरोबर हे जे काही स्टॅच्यूज असतील, पावसाळ्यात तर हे खूप उठून फुलून दिसत असेल. आता त्यानंतर आम्ही निघालो. इथं एक मोठा ओढाही आहे, परंतु पाणी नसल्यामुळं तर त्यात एवढं असं काही स्वच्छ पाणी नव्हतं. आणि त्याच ओढ्याच्या साईडला त्यांनी गंगेचं तिथं स्टॅच्यू बनवलेला होता. गंगा ही हिंदू देवता, पवित्रता व क्षमेचे प्रतीक म्हणून पूजली जाते. पुरातनात आढळलेल्या उल्लेखाप्रमाणे गंगा नदी महादेवाच्या जटेमधून वाहून जमिनीवर आणण्यात आली होती. तर येथे अशा प्रकारे गंगेचं त्यांनी छान असं आयडॉल ठेवलं आहे. परंतु सेम प्रॉब्लेम, पाणी नसल्यामुळं ते इथं कोरडं होतं, परंतु पाणी असतं तर छान असं वॉटरफॉल इथं दिसला असता. आता हा सगळ्या उद्यानाचा हा वरचा भाग, काही पायऱ्या चढून आपल्याला इथे यावं लागतं. इथं यांनी गुलाबाची छान अशी एक बाग बनवलेली होती. काहींना फुले आली होती, झाडे छोटी होती म्हणून अजून एवढी काही अशी फुलं खूप जास्त नव्हती. आणि त्यानंतर परत इथं त्रिशूल, डमरू याचं एक सिम्बॉल होतं. आणि सगळ्यात अट्रॅक्टिव्ह होतं इथला जो स्टॅच्यू तो म्हणजे पंचमुखी लिंग. 8व्या शतकातील हे शिल्प पाला राजवंशातील असून ते बिहारमध्ये सापडलेलं होतं. पंचमुखी लिंग हे महादेवाच्या 5 पैलूंचे तसेच 5 घटकांचे प्रतिनिधित्व करते. 4 मुख्य दिशांकडे चेहरे असलेले हे लिंग मानवाच्या 5 कोशांचे, 5 प्रकारच्या श्वासांचे व 5 संवेदनांचे तसेच 5 घटकांचे प्रतीक मानले जाते. अगदी इतकं सुंदर सुबक असं याचं कोरीव काम होतं. या उद्यानाच्या या वरच्या टप्प्यात डाव्या साईडनी आपल्याला छान अशी चाफ्याची बाग दिसते. सुंदर अशी चाफ्यांची भरपूर झाडं लावलेली आहेत. आणि तिथनं पायऱ्या उतरून आपण खाली आलो तर खाली त्यांनी बांबूची अशी शेती केली आहे. म्हणजे एक सेक्शन सगळीकडे बांबू आहेत. तर इतकं हिरवगार सुंदर असं हे दृश्य होतं. एवढ्या वेरूळ लेणीच्या गजबजलेल्या पर्यटन क्षेत्राशेजारी इतकी शांत प्लेस ही बऱ्याच जणांना माहिती नसल्यामुळे इथं एवढा असं पर्यटकांचा वावर नव्हता. मधीच असे काही प्राण्यांचे त्यांनी छान स्टॅच्यू ठेवलेले होते. आणि त्याची कलाकुसर की अगदी हे खरे आहेत अशी त्यांनी बनवलेली होती. उद्यानात फेरफटका मारताना आमची नजर गेली एका बोराच्या झाडावरती. अगदी छोटंसं झाड होतं आणि त्याला अशी पिकलेली छान बोरं होते. अगदी लहान मुलंही हाताने तोडतील अशा हाईटचं होतं. तर तुम्ही पाहू शकता छान छोटे छोटे बोरं ही पिकलेली होती. तर आता ती घेतल्याशिवाय तर राहत नव्हतं म्हणून घेतली आणि बोरांचा आस्वाद घेत आम्ही पुढे निघालो. खूप छान गोड अशी ही गावरान बोरं होती. त्याच्या साईडला त्यांनी तुळशीची एक बाग केलेली होती. आता उद्यानाचा संपूर्ण वरचा भाग पाहिल्यानंतर आम्ही खाली निघालो. तर आता हे माझे पडद्यामागचे साथीदार ह्यांना शूट तर करावंच लागणार, कारण माझ्या मेहनतीमध्ये त्यांचाही खरीचा नाही त्याच्याहून थोडा जास्त वाटा म्हणता येईल, म्हणून त्यांना सोडून तर चालणार नाही. पुढे आल्यानंतर इथं दिसले आम्हाला काही फुलांचे त्यांनी छान स्टॅच्यू बनवलेले होते. मस्त इथं फोटो वगैरे काढले आणि ही प्लेस खरंच खूप सुंदर होती. सूर्य तुम्ही बघू शकता मावळतीला आला होता, त्यामुळं या बागेची, या ठिकाणाची जी छबी म्हणतात, कलर्स म्हणतात झाडांचे, इतके उठून दिसत होते. आणि त्यातच बराचसा वेळ कसा गेला आमचा कळालाही नाही.
आलो होतो वेरूळची लेणी पाहायला. तशी ती बऱ्याच वेळा पाहिली होती, पण पहिल्यांदाच हे प्लेस पाहून इतकं मन प्रसन्न झालं. तुम्ही कधी इकडं वेरूळकडे येणार असाल तर या प्लेसला नक्की भेट द्या. कधी अशी डबा वगैरे घेऊन डब्बा पार्टी करा किंवा काही फोटो सेशन करायचे असतील तर तेही करा. सुंदर शांत असं हे ठिकाण गजबजल्या एरियामध्ये आहे यावर विश्वासच बसत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.